तर छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे। भुजबळ यांच्या मोबाईलवरती फोन करून त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपींमध्ये संवाद झालाय। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। छगन भुजबळांना खंडणी मागितली। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय नेमकी घडामोड? प्रज्ञा, खळबळजनक अशी ही बातमी आहे। छगन भुजबळ यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितलेली आहेत आणि या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे। छगन भुजबळांचे स्वीय सहाय्यक आहेत संतोष गायकवाड यांनी याबाबतची अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिली आहे आणि त्या तक्रारीनुसार गेल्या महिन्यामध्ये जवळपास महिनाभर भुजबळांचा अनेक वेळा मोबाईल हा त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे होता आणि याच दरम्यान त्या मोबाईलवरती फोन करण्यात आला आणि तुमचं त्र्यंबकेश्वर जवळ एक फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवरती माल हा ठेवलेला आहे आणि तिथे आयकर विभागाची धाड ही पडणार आहेत। मी देखील त्या पथकामध्ये आहे, मात्र तुम्हाला सहकार्य मी करेल आणि त्याबद्दल तुम्ही मला 1 कोटी रुपये द्या, असं खरं तर या आरोपीने सांगितलं होतं। दरम्यान या घटनेनंतर खळबळ उडालेली होती। भुजबळांनी याबाबत पोलीस आयुक्तांशी देखील संपर्क साधलेला होता आणि त्यानंतर गुन्हे शाखा 1च्या पथकाने या बाबत संपूर्ण तपास हा केलेला आहे। दरम्यान हे पैसे देण्यासाठी गुजरातला देखील बोलवण्यात आलं होतं। दरम्यान छगन भुजबळांच्याच एक समर्थकांना पोलीस तिथे घेऊन गेले होते आणि त्याच वेळी दरम्यान आरोपीला याबाबत काहीतरी संशय आला आणि त्यानंतर त्यांना पेठ तालुक्यामध्ये देखील बोलण्यात आलं। याच वेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान राहुल भुसरे असं या तरुणाचं नाव आहे। विशेष म्हणजे तो BSc देखील झालेला आहे आणि फक्त पैसे कमवण्याच्या दृष्टीने त्यांनी ह्या सर्व काही प्रकार केलाय असं प्राथमिक तपासात पोलिसांच्या समोर आलेलं आहे। हा आरोपी जो आहे तो पेठ तालुक्यातील करंजळी गावामध्ये राहण्यात हा करंजळी गावचा हा मुळात राहणारा आहे। दरम्यान आता त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून जवळपास 85,000चा एकूण मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे। मात्र या आरोपीची आणखी पार्श्वभूमी काय आहेत, यांनी आणखी देखील कोणाला अशा प्रकारे धमकावलं होतं का किंवा त्याच्याकडून खंडणी उकळली होती का, असे अनेक प्रकारे तपास जो आहे, सर्व बाजूने तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल।